संगमनेर तालुक्यातील काकडवाडी इथल्या श्री महालक्ष्मी माता मंदिरात झालेल्या जबरी चोरीचा तपास लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश प्राप्त झालंय। मंदिरात चोरी करणाऱ्या 6 आंतरजिल्हा टोळीतील 6 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। सदर आरोपीच्या ताब्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंदिरातून चोरून नेलेल्या सोन्या चांदीचे आभूषण जप्त केले। 8 मार्च रोजी काकडवाडी इथल्या श्री महालक्ष्मी माता मंदिरात चोरीची घटना घडली होती। या घटनेत चोरट्यांनी देवीच्या अंगावरील चांदीचे टोप, चांदीच्या टोपामधील सोन्याचं पान, मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने चोरून नेले होते। घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली होती। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला देण्यात आल्या होत्या। वरिष्ठांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती। आज अखेर मंदिरात चोरी करणारे या आरोपींना अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले आहे। सदर आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी चोरून नेलेला 26,12,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाई संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली आहे। संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने साधारण 25 लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेले होते। घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API धाकराव आणि टीम काम करत होती। सर्व CCTV फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा सुयोग दवंगे व त्याच्या एकूण 4 साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वज्रेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिलेली आहे। त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे। साधारण 27-28 लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे।